विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। या पवित्र काशी क्षेत्रामध्ये तीर्थयात्रा आणि सत्संगाच्या उद्देशाने आपले अनेक भक्तांना घेऊन काशीमध्ये निवास करून आजच्या सत्संगामध्ये उपस्थित असलेले श्री हभप गोविंद महाराज केंद्रे आणि त्यांचे समस्त शिष्यगण, या कार्यक्रमात उपस्थित असलेले सौभाग्यवती काका कोयटे, यांचे नाव काय महाराज, अत्यंत सुंदर गाणं गायलेले मुंडेताई, उपस्थित समस्त सद्भक्तगण आणि माता, भारत भूमी तीर्थांची भूमी आहे। या सर्व तीर्थांमध्ये काशी मोक्षदायिनी तीर्थक्षेत्र मानला जातो। अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका हे जे 7 पुरीचे नाव आहे, त्याच्यामध्ये काशीचे नाव महत्त्वाचे आहे। त्याचे एक कारण आहे, काशीला अनेक नाव आहेत, त्याच्यामध्ये एक नाव आहे अविमुक्त क्षेत्र। या शब्दाच्या 2 अर्थ आहे। अवि म्हणजे पाप, कितीही पापी जरी माणूस असला, काशी क्षेत्रामध्ये प्रवेश केल्या तो सर्व पापातून मुक्त होतो, अविपासून मुक्त होतो, म्हणून त्याचा अविमुक्त क्षेत्र असं नाव आहे। त्याचे एक प्रसंग तुम्हा सर्वांना माहीत आहे। ज्यावेळी सृष्टीकर्ता ब्रह्मा, त्याला सुद्धा सदाशिवासारखं 5 मुख होते। त्या ब्रह्माच्या मनामध्ये एक अहंकार आला, मी काय शिवापेक्षा कमी आहे का? मला सुद्धा 5 मुख आहे, शिवाला सुद्धा 5 मुख आहे। मुखांचे साम्यतामुळे मी सुद्धा शिवरूपच आहे, शिवासारखा मान मला सुद्धा मिळाला पाहिजे। त्यावेळी महादेवाने त्यांच्या भ्रम निरसन करण्यासाठी कालभैरवाला पाठवून दिलं। केवळ आकार साम्यतेने योग्यता प्राप्त होत नाही। आता सुद्धा अनेक लोक गांधीसारखा दिसणारे लोक आहेत, हुबा गांधीसारखाच दिसतात। त्यांना चष्मा घालून त्या प्रकारे ड्रेस करून जर सोडले तर लोकांना भ्रम होईल हे गांधीजी आले म्हणून।
परंतु गांधीसारखं रूप घेणं हे सोपं आहे, परंतु गांधी होणं एवढं सोपं नाही. तसं सदाशिवासारखं पांचमुख असणं योगायोग आहे, परंतु सदाशिव होणं शक्य नाही. हे समजावून सांगून त्यांचे भ्रम निरसन करण्यासाठी महादेवाने कालभैरवाला पाठवून दिले. कालभैरव काशीचे कोतवाल त्याला मानतो, काशीचे रक्षक आहे. तो गेला ब्रह्मदेवापाशी, म्हणाला तू शिवासारखा पांचमुख असले तरी तू शिव होऊ शकणार नाही. तो भ्रांती सोडून दे असं कित्येक वेळ सांगितले तरी सुद्धा ब्रह्माचा अहंकार गेला नाही. तो वादावर वाद, वादावर वार प्रतिवाद करतच होता. किती समजावून सांगितले तरी ज्यावेळी ब्रह्माच्या डोक्यात आला नाही विषय, त्यावेळी आवेशामध्ये, क्रोधावेशामध्ये त्याचे जो पाचवा मुख होता, तो पाचवा मुख कालभैरव आपले नाखूनने काढून टाकला. परंतु कटलेले जो ब्रह्म कपाल होता तो खाली पडला नाही, तो कालभैरवाच्या हाताला चिपकून बसला. किती झटकले तरी सुद्धा हातातून पडला नाही. त्यावेळे आकाशवाणी झाली की तुला ब्रह्महत्याचा पाप आलेला आहे. तू ब्रह्माचे तू एक मुख हत्या केला. या हत्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी तू संपूर्ण त्रिलोकामध्ये भ्रमण करायचे. मी ब्रह्महत्या केलो म्हणून स्वतःच्या तोंडातून सांगत फिरायचे. ज्या ठिकाणी हा ब्रह्मकमाल तुझ्या हातातून पडेल त्यावेळी तू ब्रह्महत्यापासून मुक्त होणार. तो कालभैरव पुरा त्रिलोकी संचार केला तरी त्यांच्या हातातून पडला नाही. सगळीकडे हिंडत हिंडत ज्यावेळी तो काशी क्षेत्रामध्ये आला त्यावेळी त्याच्या हातातून ब्रह्म कपाळाचे मोचन झाला. काशीमध्ये ब्रह्म कपाळ मोचन काही स्थान आहे. मग ब्रह्महत्यासारखा पापातून काशीमध्ये मुक्ती मिळते म्हणून तेव्हापासून प्रसिद्धी झाली. आणि महादेवाने कालभैरवाला म्हणाले आता तो काशी सोडून जायचे नाही. काशीमध्ये तो काशीचे रक्षक म्हणून तू थांबायचे. जे लोक काशीचे दर्शनाला येतील माझ्या दर्शनासाठी ते तुझ्या दर्शन केल्यावरच माझ्या दर्शनाचं फळ त्यांना मिळणार असं देवाने आशीर्वाद दिल्यामुळे कालभैरव तेव्हापासून काशीमध्ये वास करतो. म्हणून काशीचे नाव अविमुक्त क्षेत्र झाला, म्हणजे पापापासून मुक्ती देणारा हा क्षेत्र. दुसरा अर्थ आहे अविमुक्त म्हणजे न सोडलेले. म्हणजे विश्वनाथाने एकदा कैलासातून आल्यानंतर काशी सोडून तो गेला नाही म्हणून ह्याला अविमुक्त क्षेत्र असंही सांगतात. म्हणजे विश्वनाथाच्या नित्य निवास असलेली ही काशी, सर्व पापातून मुक्त करणारी ही काशी, या उद्देशाने पुरे विश्वातील भरपूर लोक, आपला जो हिंदू समाज आहे तो देश विदेशातील लाखो करोडो हिंदू समाज आपापल्या सवडीप्रमाणे काशीमध्ये येतात,
गंगा स्नान करतात, विश्वनाथाचे दर्शन घेतात. काही लोक लगेच निघून जातात, काही लोक काही सत्संग करतात, सप्ताह करतात, काशी वास करतात. सर्वात मुख्य म्हणजे काशीमधला जो वास आहे तो अत्यंत महत्त्वाचा. काशी वास, काशी हा शिवाचा गर्भ मानला जातो. जे लोक काशीमध्ये वास करतात ते शिवाच्या गर्भामध्ये वास करतात. जे लोक शिवाच्या गर्भामध्ये वास करून जातात त्यांना भविष्य काळामध्ये मातृगर्भवास होत नाही, म्हणजे त्याला पुनर्जन्म होणार नाही, मुक्ती मिळते, असं काशीखंडामध्ये व्यासाने सांगितलेलं आहे. असा या पवित्र तीर्थक्षेत्री विश्वनाथाच्या दर्शनासाठी तुम्ही एवढ्या संख्येने काशीमध्ये आलेला आहात आणि जेवढा दिवस आहे तेवढ्या दिवसाचे वासाचे पुण्य तरी मिळणारच आहे. पुन्हा भविष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही मोठा सप्ताहासारखा कार्यक्रम करणार तेव्हा ह्याच्यापेक्षा अधिक तुम्हा सर्वांना फळ मिळणार आहे. मुख्य रूपाने काशी हे बहिरंग काशी आहे. एक काशी म्हणजे आपापला जो शरीर आहे हे सुद्धा एक काशीच आहे. गीतामध्ये सांगितले, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. मानव शरीर एक प्रकारचे क्षेत्रच आहे. क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी देवाचा नित्य निवास असतो त्याला आपण क्षेत्र म्हणतो. तसं प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या ठाणी देवाचा नित्य निवास असतो. हृदयेशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. जसं चालणारे प्रत्येक यंत्रामध्ये चालक असतो, आपला शरीर सुद्धा एक प्रकारचे यंत्रच आहे. हा जातो येतो, खातो पितो, बोलतो, सगळे व्यवहार करतो. हे सर्व करतो म्हणजे हे सर्व यंत्र चालवणारा एक चालक आपल्या देहामध्ये, हृदयामध्ये वास करतो. म्हणजे देवाचा नित्य निवास असलेले या शरीर सुद्धा एक क्षेत्रच आहे. ह्याला तुम्ही काशी म्हणू शकता, ह्याला तुम्ही अयोध्या म्हणू शकता, ह्याला तुम्ही रामेश्वर म्हणू शकता. जेवढं तीर्थक्षेत्रांचे वेगळे वेगळे नाव आहेत त्या सर्व नावाने आपल्या देहाला संबोधन आपण करू शकतो. म्हणून क्षेत्राबद्दल जेवढी श्रद्धा आस्था आपली असते तसा आपल्या आपल्या शरीराबद्दल सुद्धा सगळ्यांची आस्था, त्याला स्वस्थ ठेवणं आणि शुद्ध ठेवणं, पवित्र ठेवणं हे सुद्धा आपला कर्तव्य आहे. शरीराची शुद्धीसाठी आपण गंगासारख्या नदीमध्ये स्नान करतो, परंतु आपापल्या गावी असताना आपल्याला गंगा लांब असतो, रोज येऊन करता येत नाही. परंतु ज्यावेळी तुम्ही तुमच्या मन अत्यंत सात्विकाने तुम्ही भरून घेता, सात्विक भावनाने भरता, रज तम गुणांना दूर करून सत्वगुणाने ज्यावेळी तुम्ही भरता त्यावेळी तुम्हाला पवित्र गंगा स्नानाचेच पुण्य मिळत असते. म्हणून मनामध्ये नेहमी सात्विक भावना ठेवायचे,
कुठेही असले तरी आपल्या इष्टदेवाचे नित्यनेमाने पूजा करायचे. ज्या गुरु सद्गुरू संतांवर आपली श्रद्धा असते त्यांचे ध्यान करायचे. ज्या धर्मग्रंथावर रामायण असतील, महाभारत असतील, भागवत असतील, गीता असतील, सिद्धांत शिखामणी सारखं पवित्र ग्रंथ असतील, त्या ग्रंथाचे पारायण, चिंतन, प्रबोधन कुठेही असले तरी ते निरंतर करत राहायला पाहिजे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम अशी वेदाची आज्ञा आहे. जसं आपण 2 वेळ जेवण करतो, अनेक वेळ पाणी पित असतो आणि 21,006 वेळ हवा ऑक्सिजन घेत असतो आपल्या जीवित होण्यासाठी. जसा आहार आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे, ऑक्सिजन हवा आपल्याला आवश्यक आहे, तसं सत्संगसुद्धा, संत वचनांचे श्रवणसुद्धा आपला त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून जर मोठा सत्संग जर आपल्याला नाही भेटला, आपापल्या घरी आपल्या श्रद्धेच्या ग्रंथ पारायण करून 4 ओळी चिंतन केले तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्याला मिळत असतो. सप्ताह करण्याचा उद्देश केवळ सप्ताहामध्ये भाग घेण्यासाठी असं नाही आहे, परंतु सप्ताहामध्ये जे काय आपण करतो ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करण्याचे प्रथा पाडणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले केंद्रीय महाराजांचे उत्तराधिकारी महाराजांनी काशी क्षेत्री येऊन इथला धार्मिक विधी करून योगायोगाने महास्वामीजींचे वास्तव्य आहे म्हणून हा एक छोटासा सत्संगाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमात तुम्ही सर्व भाग घेतल्याबद्दल सर्वांना अनंत मंगल आशीर्वाद देऊन, काशी क्षेत्री वारंवार येऊन तुम्ही सत्संग करा असं सर्वांना सूचना देऊन, शुभाशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. तुमची केली धर्मकीर्तन हे सिद्धी दिले. येत माझी जी उरले पाहिजे श्री संत ज्ञानोबाईच्या कृपेने, विश्वमाऊली जगद्गुरुच्या कृपेने, काशी विश्वनाथ भगवंताच्या कृपेने, वैकुंठवासी समाजसेवी त्यामूर्ती निष्कामकरण योगी गुरुदेव गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या आशीर्वादाने आज आपला हा तीर्थयात्रा सोहळ्यातील अंतिम प्रवासाचा दिवस आणि भाग्याचा उदय आहे. भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय. एकादशी व्रत सोमवार नगरशी कोणा त्याची गती होईल. आज भाग्य आपलं एकादशी आलेली आहे. भगवान शंकराचा या ठिकाणी आज मोठा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि या उत्सवामध्ये आज ज्यांची उपस्थिती लाभते सज्जन आहोत. आज थोडा वेळ झाला माहिती तुम्हाला फराळ करण्याकरता, परंतु आज उद्याची वेळ, आजची वेळ उद्या येणार नाही. ज्या महात्म्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी आपल्या भाग्य लागतं, ज्यांची वेळ आपल्या मिळत नाही, योगायोगाने ज्यांचा आयुष्यभर त्यागच नव्हे तर पूर्ण शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी धर्माचं या ठिकाणी प्रतिष्ठापन करत असताना, धर्माचं सेवा करत असताना श्री गुरु 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं आज आपलं दर्शन झालं. दर्शनच नव्हे तर लाखो रुपये देऊन सुद्धा त्यांचं दर्शन होत नाही. लाखो रुपये देऊन त्यांच्या अमृतवाणीतून आपला प्रासादिक वाणी आपला ऐकायला मिळत नाही. पण स्वामीजींची आज आपण या ठिकाणी दर्शनाचाही आपल्याला लाभ झाला. त्याही समवेत स्वामीजींचा आशीर्वचने आपल्याला प्राप्त झाली म्हणून आपण सर्वांनी एकदा जोरात स्वामीजी करता टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल नसेल, या आश्रमामध्ये आम्ही ज्यावेळेस पहिली स्वामीजी एकच यात्रा केली. आम्ही 2013 पासून यात्रा करतोय. त्या यात्रेमध्ये फक्त एकच वेळा जंगम आपल्या दुसऱ्या मंडळात आम्ही प्रारंभी थांबलो होतो.
गेले अनेक वर्षापासून जंगमवाडी मठ हा सर्वकर्ता या ठिकाणी सेवा देणारा मठ आहे. आणि अशा मठामध्ये सेवा करत असलेल्या मठाचे अनेक उपक्रम आहेत. जसं गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे आपले उपक्रम आहेत, त्याहीपेक्षा या मठाचे अनेक उपक्रम आहेत. या मठामध्ये अतिशय मोठं राजकीय क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील या ठिकाणी अनेक लोक येतात. मागे मी या महाउत्सवामध्ये फोटो बघितले, मलाही निमंत्रण होतं. या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा या मठामध्ये येऊन गेलेत. त्या अजून या उत्तर प्रदेशाचे कार्यसम्राट CM या ठिकाणी योगी आदित्यनाथ सरकार हे सुद्धा या मठात अनेक वेळा येतात जातात. स्वामीचे आशीर्वचन ते घेऊन जातात. अनेक या ठिकाणी स्वामीजींच्या सेवा आहेत. स्वामीजींचा ज्यावेळेस परळा महासंघ चातुर्मास झाला स्वामीजी, त्या चातुर्मासामध्ये सुद्धा मी परळा माझ्या कीर्तनाच्या निमित्तानं तिकडे आलो होतो. तिथे सुद्धा मी या ठिकाणी सत्संग थोडा श्रवण केला होता. असे अनेक काम असतात. आणि विशेष हा सर्व योगयोग, कारण मनसा चिंतितम कार्यम दैव मान्यत्र चिंतयेत. मन एकाचं चिंतन करत असतं, दैव एकाचं चिंतन करत असतं. पण सर्व योग ज्याने घडून आणला आपल्या यात्रेमध्ये गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे आणि या स्वामीजींच्या शिष्या श्री सुभाषचंद्र काकू मोहिते यांच्या थोडंसं विशेष निमंत्रणातून मला सहज फोन केला. महाराज आपल्या दर्शनाला जायचे 12 वाजता. कापेताईंनी फोन केला, मला जाऊया आपण. आणि दर्शनाला गेल्यानंतर स्वामीजींचा वेळ मिळाला आणि सर्व या ठिकाणी वेळ मिळाल्यानंतर या ठिकाणी कोयठे काकूने पूर्ण बऱ्यापैकी नियोजन केलं. तर कोयठे काकू करता जोरात एकदा टाळी वाजवा. काकूंना विनंती करतो, जसं काशीमध्ये सहज लाभ झाला तसे जबाबदारी मी तुमच्या टाकतो की आळंदीमध्ये स्वामीजी एकदा आशीर्वचन द्या आम्हाला की 211 फूट हाईटचं मंदिर आहे. ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी महाराष्ट्रामधील पहिलंच अक्षराचं मंदिर आळंदीमध्ये साकार होत आहे. त्या मंदिराचे संस्थापक गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे ज्यांचं शाळेमध्ये कुठल्याच नाव नव्हतं, परंतु ज्ञानोबराईची सेवा करत असताना, वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी भाव अक्षराची गाठी या ठिकाणी कुठल्या शाळेत नाव नसताना माऊलींची कृपा आणि माऊलींची कृपा करत असताना शेवटच्या श्वासापर्यंत एक आपण काहीतरी कार्य करावं. पण महाराष्ट्रामध्ये अक्षर दगडावर कोरायचं काम, दगडावर कोरण्याची ज्यांनी संकल्पना महाराष्ट्रात पहिली आणली गुरुवारी महाराजांनी संकल्प केला. पण कर्मधर्म संयोगानं गुरुवारी महाराजांना ते आयुष्य प्राप्त झालं नाही. शिखर बघण्याकरता अंतिम टप्प्यातलं काम आहे. 25 करोड रुपयाचं काम जवळजवळ त्या मंदिराचं झालेलं आहे. अगदी आता 2 ते 3 कोटी रुपयाचं काम बाकी आहे. फक्त आता कलशारोहण आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी ते काम बाकी आहे. तर काकूंना आपल्या कोयठेताईंना विनंती करतो की आपण आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये स्वामींनी सकाळी आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला वेळ देईल. तर काकूंनाही विनंती करतो की आपण पूर्ण जबाबदारी स्वामीजीची स्वीकारायची आहे. आणि या ठिकाणी स्वीकारायची पण म्हणजे फक्त वेळ वगैरे पुढचं नाही, मी सर्व करतोय. तर आपण सुद्धा त्या निमित्तानं स्वामीजीचे पाय आपल्या आश्रमाला लागतील. आणि अशीच या ठिकाणी मी पुन्हा काशी विश्वनाथ भगवंतांच्या प्रार्थना करून या ठिकाणी ताईला विनंती करून ही जबाबदारी आता बापू ताईवर दिलेली आहे. आणि आपण सुद्धा सर्वांनी त्या कार्यक्रमात यायचं हीच विनंती करतो. आणि एकदा आता पुनश्च वेळ झाल्यामुळं स्वामीजींनी अतिशय वेळ दिला. आणि आमचं स्वामीजी भाग्य आहे की माझे प्रतीक मिश्रा महाराज आले होते त्यावेळेस दर्शन मला झालं होतं. मी ज्या वेळेस येतो तिथे इथे उतरतो, याच्यापेक्षा अजून आम्हाला व्यवस्था बाहेर चांगली मिळते याच्याहीपेक्षा. परंतु आमचा भाव या मठावर आहे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी मी ते येत जातो. तर या ठिकाणी अतिशय असंच प्रेम आपल्या मठाचं असतंच, इथं लोकांना सुद्धा असतंच. आणि स्वामीजींनी सुद्धा आज योग किती चांगला आहे बघा. एकादशी आहे, आपल्या मनातही नव्हतं आणि आज स्वामीजींचं आपलं दर्शन झालं. एकदा स्वामीजींना मला वाटतं आता वेळ झाल्यामुळं आपण त्यांना जाण्याकरता या ठिकाणी रस्ता मोकळा करायचा आहे. आणि पुढं सूचना मी तुम्हाला त्यांच्यानंतर आपल्या उद्याच्या सूचना आपण दिल्या जातील हीच या ठिकाणी विनंती. आणि पुनश्च एकदा सर्वांनी एकदा ज्यांच्या निमित्तानं दर्शन झालं श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करायचं. श्री विश्वराध्याय मंगलं शिव विश्वैकपालाय मंगलं विश्वेशजाताय विश्वदेवेजाय श्री विश्ववन्द्याय मंगलं शिव विश्वैकपालाय मंगलं
चरवृन्दवन्द्याय मङ्गलं वरचरणे ते बोधाय मङ्गलं गुरुरूपधाराय गुरुराजे राजाय परिपूर्णदेहाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं भवमूलभङ्गाय मङ्गलं शिव शिवलिङ्गसङ्गाय मङ्गलं भवमाङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचूडाय कवितुङ्गसेव्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं काशीपुरेशाय मङ्गलं कविकाशीनाथेशाय मङ्गलं क्लेशापहाराय पाशप्रमोचाय श्रीशारदेमान्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं श्रीविश्वराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलम् ॐ हिरण्यपात्रं मदो पूर्णं ददाति मदव्योसानीते एकदा ब्रह्मण उपहरते एकदैव यजमानायुस्तेजो ददाते श्रीजगद्गुरुभ्यो नमो नमः कर्पूरमङ्गल आनन्दनिराजनं दर्शयामि शिवसाम्भजे नमः पार्वते पतगे शिव हर हर महादेव हर श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज के जय श्रीमज्जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज के जय काशी विशालाक्षी गंगा अन्नपूर्णेश्वरी समेत विश्वनाथ भगवान के जय शिवसाम्भजे नमः पार्वते पतगे शिव हर 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 महादेव हर आपण